देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे लोकसभा निवडणुका तसेच राज्यातील काही तसेच देशातील काही राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाला असून अनेकांना आचारसंहिता म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊया आजच्या या बातमीतून। आचारसंहितेविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे। आदर्श आचारसंहिता ही भारताच्या निवडणूक आयोगाने सुरळीत निवडणुका पार पाडण्यासाठी, पोषक आणि शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी आणि सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध व्हावी व पारदर्शक वातावरणात निवडणुका व्हाव्या याकरिता देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा एक संच आहे। आदर्श आचारसंहिता ही निवडणूक आयोगाकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाते त्या दिवसापासून लागू होते आणि निवडणुकीच्या अधिसूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित राहते। आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी ज्या संस्था, समिती, कॉर्पोरेशन, कमिशन, केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून पूर्ण किंवा अंशतः निधी उपलब्ध होतो अशा सर्वांना लागू होतात। त्याचप्रमाणे सर्व उमेदवारांना, राजकीय पक्षांना आणि राज्य सरकार, केंद्र सरकारमधील सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी यांना लागू होतो। आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहे। अंमलात आलेल्या प्रतिबंधात्मक आणि प्रतिबंधात्मक आदेशाचा पूर्णपणे आदर केला पाहिजे। सार्वजनिक सभा घेण्यापूर्वी प्रस्तावित सभेचे ठिकाण आणि वेळेची पूर्ण माहिती, सर्व आवश्यक परवानग्या घेऊन स्थानिक पोलिसांना दिली पाहिजे। लाऊड स्पीकर वापरण्यासाठी योग्य परवानगी घेणे आवश्यक आहे। प्रचारादरम्यान आणि मतदानाच्या दिवशी वाहने चालवण्यावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करणे आदर्श आचारसंहितेचे नियम पाळण्यासारखे आहे। मतदार, उमेदवार आणि त्यांचे निवडणूक पोलिंग एजंट विशिष्ट वैध अधिकारपत्रासह असलेल्या व्यक्ती कोणत्याही मतदान केंद्रात प्रवेश करू शकतो। प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदारसंघातील मतदार नसलेल्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी तात्काळ मतदारसंघ सोडावा लागतो। प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची परवानगी सक्षम अधिकाऱ्यांकडून घेण्यात यावी। नामांकन दाखल करताना कार्यालयात 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहनांना येण्याची परवानगी असते। निवडणुकीदरम्यान रोड शोच्या नियमाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करणे गरजेचे आहे। स्टार प्रचारकाची नावे निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्याच्या 7 दिवसांच्या आत कळवणे बंधनकारक आहे। मतदारांना कोणतेही आर्थिक किंवा अन्य प्रलोभन देऊ नये, जसे की पैसे वाटणे, साडी वाटणे किंवा अन्य भेटवस्तू देणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे। मतदारांच्या जाती किंवा जातीय भावनांना आवाहन केले जाणार नाही याची दखल देखील आदर्श आचारसंहितेत घेणे महत्त्वाचे आहे। मतभेद वाढवू शकतील किंवा विविध जाती किंवा समुदाय किंवा धर्म यांच्यात तेढ निर्माण करणारी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही। निवडणूक प्रचारादरम्यान भाषणे किंवा प्रचार सामग्रीसह कोणत्याही प्रार्थना स्थळाचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जाणार नाही। कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा कार्यकर्त्यांनी निवडणुकीदरम्यान भ्रष्ट व्यवहार किंवा निवडणूक गुन्हे करू नयेत याचे पालन देखील आदर्श आचारसंहितेत करणे आवश्यक आहे। अवैध रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये, त्याचा वापर करू नये। मिरवणुकीतील कोणत्याही व्यक्तीने क्षेपणास्त्रे किंवा शस्त्रे म्हणून दुरुपयोग करण्यास सक्षम असलेली कोणतीही वस्तू बाळगू नये हा नियम देखील आदर्श आचारसंहितेत पाळावा लागतो। इतर पक्षांचे किंवा उमेदवारांचे पोस्टर्स काढले जाऊ नयेत किंवा विद्रूप करू नये। सरकारी जागेवर कोणत्याही प्रकारची विद्रुपीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। विशिष्ट परवानगीशिवाय कोणत्याही दिवशी सकाळी 6च्या अगोदर आणि रात्री 10च्या नंतर प्रचारासाठी लाऊड स्पीकरचा वापर करण्यात येऊ नये हे देखील आदर्श आचारसंहितेत नियम आहे। अतिक्रमण करून किंवा धार्मिक स्थळे किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये तात्पुरती कार्यालय उभी करण्यात मनाई करण्यात आली आहे। मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनास प्रचाराच्या दरम्यान परवानगी देण्यात येणार नाही। प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर कोणताही निवडणूक प्रचार करू नये हे देखील आदर्श आचारसंहितेत नमूद करण्यात आले आहे। कोणत्याही रॅलीमध्ये जास्तीत जास्त 10 वाहने असतील तर त्यापेक्षा जास्त वाहने असल्यास त्यामध्ये 100 मीटरचे अंतर असावे असा नियम देखील आचारसंहितेत आहे। मोटरसायकल, 3 चाकी, 4 चाकी वाहनावर एकच झेंडा लावता येणार आहे। रॅलीमध्ये फटाक्याची आतषबाजी करता येणार नाही। रॅलीमध्ये विशिष्ट मापाचा बॅनरच वापरता येणार आहे। विविध पक्षाच्या कार्यालयाबाहेर आचारसंहितेत दिलेल्या नियमाचे बॅनरच लावता येणार आहे। अशा प्रकारचे नियम आदर्श आचारसंहितेत असतात।
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे सर्वच राजकीय पक्षांनी पालन करणे बंधनकारक आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।